अरे श्रीलंकेमधल्या सगळ्या जमिनींचा मालक होता तो रावण, पण त्यांनी कधी काळी थार घेऊन काळ्या काचा करून त्या गाडीवर मागं नाही लिहिलं लंकेश फार्म. अरे 10 तोंड होते त्या रावणाला. एका टायमाला 10 ब्रँडची दारू पिऊ शकत होता तो. एका तोंडात बक्कारडी, दुसऱ्या तोंडात बडवायझर, तिसऱ्या तोंडात ओल्ड मॉन्क, चौथ्या तोंडात क्लासबर्ग, पाचव्या तोंडात आरसी, 6व्या तोंडाना ब्लॅक डॉग, 7व्या तोंडात मॅजिक मुवमेंट, 8व्या तोंडात किंगफिशर, 9व्या तोंडात मॅकडॉल आणि 10व्या तोंडात देशी. अशा संगच 10 ब्रँडच्या दारू तू पिऊ शकला असता, पण कधीच नाही प्याला. अरे त्याची आखी लंका सोन्याची होती, पण त्यांना कधी गाड्यात 10 तोळ्याचा गोप, हातामध्ये 5 तोळ्याचं ब्रेसलेट घालून तो असा शायनिंग मारीत नाही हिंडला. कुंभकर्णासारखा बलाढ्य भाऊ आता त्याच्याकडे, पण त्याचा फोटो स्टोरी लावून त्याच्यावरती सपोर्ट सिस्टीम असं नाव नाही टाकलं त्यांनी कधी. अरे महादेवाचा निश्चिम भक्त होता तो, पण तुमच्यासारखे स्टेटस नाही टाकले त्यांनी, नाही तर तुमच्यासारखा गांजा नाही फुकला बम बोले म्हणून. अरे लय दम होता त्याच्यामध्ये, पण तो असं कधीच नाही बोलला लंकेश बोलते सबको कोलते. थप्पीना पैसा होता त्याच्याकडे, पण माझ म्हणून कधी गौतमी पाटील नाही नाचवली त्यानं त्याच्या समोर. 10 डोके होते त्याच्याकडे आणि 10 डोक्यांवर भले भले केस होते, पण त्यांनी कधी केस रंगीत नाही केले. त्याला जर वाटलं असतं ना प्रत्येक केसांना वेगळा कलर दिला असता त्यांनी, डायरेक्ट इंद्रधनुष्य झाला असता तो. ढिगभर जमीन होती त्याच्याकडे, पण 3 आकडी 7-12 आपला असं कधीच नाही म्हणला तो. अरे मॉक्कार जमीन होती त्याच्याकडे, पण वावर आहे तर पावर आहे, 3 आकडी 7-12 आपला असला काय डायलॉग नाही मारला त्यांनी कधी. पुष्पक विमान होतं त्याच्याकडे, पण त्या विमानात गेल्यानंतर त्यांनी खिडकीतून खाली फोटो टाकून स्टोरी नाही ठेवली. अरे शूर्पणखा नावाची बहीण होती त्याच्याकडे, पण तुमच्यासारखा त्यांनी कधीच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नाही भरला तिचा. एवढा तो विभीषण त्याचा भाऊ गद्दार निघला तरी त्यानं त्याच्या पुष्पक विमानामागे आपलेच गद्दार असं नाव नाही टाकलं.